गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ जो आहे तो कायम आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सामाजिक तेढ पाहायला मिळतो आहे। मी सध्या बीडच्या या सायबर सेलमध्ये आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे ते मी पाहणी करणार आहे आणि दाखवतो आहे। मी सध्या सायबर सेलमध्ये आलेला आहे। जवळपास 24 तासासाठी बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हे सायबर सेल उघडलेला आहे आणि जवळपास 22 कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा हा स्टाफ आहे आणि अशा पद्धतीनं इथं कामकाज सुरू आहे। आणि दर दिवशी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर या ठिकाणी येतात आणि काय घडले, कुठल्या गुन्ह्याची उकल कशी करायची याची ती माहिती वगैरे घेतात आणि अशा पद्धतीने हे कामकाज सुरू आहे। जर पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 191 जणांवरती कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडू नये याचा पुरेपूर याची जी काळजी आहे या ठिकाणाहून घेतली जाते। आणि जे पोस्ट असतात, कुठलेही सामाजिक तेढ निर्माण करणारे जे पोस्ट असतात ते डिलीट करण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जातं आणि जे पोस्ट करणारे असतात त्याच्यावरती देखील कठोरातली कठोर जी कारवाई आहे ते करण्याचं काम करतात। माझ्यासोबत नंदकुमार ठाकूर साहेब आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ठाकूर साहेब, कशा पद्धतीनं हे कामकाज सुरू आहे? हे आमचं सायबर मॉनिटरिंग सेल आहे। इथे आमची जी सर्व टीम आहे हे सोशल मीडियावरचे ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट इथे सगळे मॉनिटरिंग करतात। प्रत्येक जणाला वेगवेगळं काम दिलेलं आहे। ट्विटरवर वेगळे काम करत आहेत, फेसबुकला वेगळे काम करतात, व्हॉट्सअपला वेगळे काम करत आहेत आणि याच्यावर ज्या ज्या पोस्ट दिसून येतात त्या पोस्ट ह्या ज्या पद्धतीने म्हणजे जे टेक्निकल प्रोसेसने ते डिलीट करण्याचं काम हे करतात आणि जो पोस्ट करणार आहे त्याला कॉन्टॅक्ट करून त्याला पोलीस स्टेशनला म्हणजे संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन या दोन्ही ठिकाणी कॉल करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे किंवा गुन्हा दाखल करणे ही प्रोसिजर आम्ही करतो। साधारणतः चालत बोलूयात आपण, हे साधारणतः किती तास हा तुमचा विभाग कार्यरत असतो? किती कर्मचारी आहेत? 24 तास इथे कर्मचारी काम करतात। रात्री पण या ठिकाणी काम चालू असतं आणि जे मॉनिटरिंग आहे म्हणजे यात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अधिकारी आणि वेगवेगळी टीम ही काम करते। महिला कर्मचारी पण आपण पाहू शकतो या ठिकाणी आहेत। 24 तास करडी नजर आहे। आतापर्यंत किती जणांवरती कारवाई तुम्ही केलेली आहे? किती जणांवर प्रतिबंधात्मक नोटीस किंवा कारवाई केली? नाही, ज्या अशा लक्षात येणाऱ्या पोस्ट आहेत आम्ही एक साधारणतः 316 आयडेंटिफाय केल्या होत्या, पण त्याच्यापेक्षाही जास्त पोस्ट ज्या अगदी म्हणजे किरकोळ असतील, ज्या आम्हाला ऑब्जेक्शन वाटतात त्या असू नये असं आम्हाला वाटतं ते देखील आम्ही काढून टाकलेल्या आहेत। आणि 316 पोस्ट त्यातल्या त्यात थोड्याशा गंभीर होत्या, त्या आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या होत्या। त्यामध्ये देखील 263 ज्या पोस्ट आहेत तर त्या काढून टाकण्यात आलेल्या आहे। अजूनही काही थोड्या 50 पोस्ट आहेत की ज्या म्हणजे त्या पण डिलीट करण्याचं काम चालू आहे। आता याच्यामध्ये कसं आहे की आम्हाला गुगलकडनं पण माहिती लागते, त्यांच्याकडनं ॲप्रोच व्हावं लागतो आणि त्याला थोडासा डिले होतो। तीच एक प्रोसिजर आहे की जी टेक्निकल ती पण लवकरात लवकर फास्ट आमच्याकडनं केली जाते। 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे। कुठंतरी पोलिसांसमोर एक आव्हान असेल सध्याची परिस्थिती पाहता? हां, सोशल मीडियाचा वापर हा जबाबदारीने करावा, विनाकारण स्वतःवर गुन्हे लादून घेऊ नये। सोशल मीडियावर काही जरी ॲक्टिव्हिटी करत असाल तरी देखील आमची मॉनिटरिंग सेल त्यांच्या नजरेतनं ते जाणार नाही। सोशल मीडियावरचं जे ॲक्टिव्हिटी आहे तर ती सायबर सेलला नोटीस होते किंवा इवन आम्हाला जनतेकडनं पण बरेच माहिती मिळते, ती देखील आपण ॲनालिसिसमध्ये घेतो। सोशल मीडियामुळे जो मेसेज आहे जो चांगला किंवा वाईट त्याचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यात जर वाईट असेल म्हणजे ऑब्जेक्शनेबल असेल तर त्याचा परिणाम हा लॉ अँड ऑर्डरमध्ये होऊ शकतो। म्हणून आमचा प्रयत्न आहे की जो ऑब्जेक्शनेबल पोस्ट आहे ती सोशल मीडियावर राहू नये आणि जो पण याचा गैरवापर करेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल। 4 तारखेला मतमोजणी आहे, निकाल आहे। कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त राहील? कुठं काही बॅरिकेड्स असतील, कुठं प्रतिबंधक एरिया करण्यात आला? हां, जे काउंटिंगच्या हिशोबाने आम्ही काउंटिंग प्लेसचा जो बंदोबस्त आहे तो आपण लावलेला आहे।
त्यामध्ये CRPF आहे, SRPF आहे, होमगार्ड्स आहेत आणि आमचा जिल्हा पोलीस दल या सगळ्यांचा बंदोबस्त आहे. मॅक्सिमम अधिकारी कर्मचारी आम्ही बंदोबस्ताला लावतो आहोत. काही ठिकाणी आम्ही बॅरिकेटिंगद्वारे रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत. काही ठिकाणी व्हेकल थांबवले जाणार आहे, काही ठिकाणी पायी चालणारे लोक पण थांबवले जाणार आहे. तर त्याचं डायव्हर्जन कसं असेल, काय असेल याचं देखील नोटिफिकेशन आपण काढतो आहोत. या पूर्ण प्रोसेसमध्ये जो आमचा जो बंदोबस्त आहे तो काउंटिंग प्लेसचा तो आम्ही अत्यंत स्ट्रॉंग लावलेला आहे. त्याशिवाय आम्ही जो गावागावातला जो बंदोबस्त आहे तो देखील आम्ही कॅल्क्युलेशनमध्ये ठेवला आहे. जे संवेदनशील वाटतात त्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट नेमलेले आहेत. पेट्रोलिंग आमची मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्याशिवाय आम्ही एक जनजागृती मोहीम म्हणजे आमचे पोलीस अधिकारी हे गावागावात जाऊन निकाल कुठलाही लागू देत परंतु त्याचं रूपांतर लॉ अँड ऑर्डरमध्ये होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आवश्यक असेल तिथे गोड शब्दामध्ये, आवश्यक असेल तिथे जे योग्य शब्द आहेत त्या शब्दामध्ये आम्ही आमचं काम करतो. नक्की योग्य शब्द म्हणजे कारवाई असावी. मी सध्या या सायबर सेलमध्ये आहे आणि ज्या वेळेस पोस्ट सुरू झाले त्या पोस्टला धरून बीड पोलीस जे आहे ते सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळते. करडी नजर सध्या सायबर सेलची पोस्ट धारकावरती आहे. त्यामुळे पोस्ट करताना काळजी घ्यावी. पोस्ट करून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. एवढंच. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.